जय शिवराय मित्रांनो, मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आकाश वाघ आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, सध्या पंढरपूरची वारी चालू आहे, त्यामुळे मित्रांनो आज आपण विठ्ठलाचा एक व्हिडिओ एडिट केलेला आहे। तर मित्रांनो एक नवीन सॉन्ग निघालेला आहे, जय हरी अशा प्रकारे। तर मित्रांनो आज आपण त्या सॉन्गवर 3D कॅमेरा व्हिडिओ एडिट केलेला आहे। व्हिडिओ एकदम कडक एडिट झालेला आहे आणि त्यामध्ये आपण जे काही मटेरियल वापरले ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। आपण डिस्क्रिप्शनमधून सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता। आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो। जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमॅप पोर्ट लिंक असेल की पोर्ट लिंक इम्पोर्ट करण्यात जर प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्यायचे। मी टेलिग्राम चॅनल सर्व मटेरियल अपलोड करत असतो। टेलिग्राम चॅनलच्या नावावरती स्क्रीनवर पाहायला असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आणि आजच्या व्हिडिओचा पिरियड जर तुम्हाला हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा। मी इंस्टाग्रामला सर्व पिरियड अपलोड करत असतो। इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नावावरती स्क्रीनवर पाहायला मिळत असेल। चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आपल्या चॅनल अशा प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग आणि नवीन बॅनर एडिटिंग शिकवलं जाते, त्यासाठी तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ अंतपर्यंत लाईक केला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो जास्त बडबड न करता आपण आपल्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू पाहूया। लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया। यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा सालो। मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला 3D कॅमेरा प्रोजेक्ट लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून इम्पोर्ट करून घ्या। जर तिथून इम्पोर्ट करण्यात जर प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉइन करून घ्यायचे, तिथून जाऊन इम्पोर्ट करून घ्यायचे। तिथे मी दिलेले आहे, ती इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल। इथे तुम्हाला मी काही हिरव्या लेअरमध्ये ते टेक्स्ट दिलेले आहेत। या टेक्स्टमध्ये आपल्याला फक्त फोटो ॲड करायचे आहे किंवा मित्रांनो यामध्ये सर्व जे PNG ते ॲड करून घ्यायचे। ते PNG ॲड कसे करायचे मी तुम्हाला इथे लगेच सांगून देतो। तर वरती तुम्हाला इथे टेक्स्ट PNG ऑप्शन पाहायला मिळते, त्यावर क्लिक करायचे आहे। इथे कलर फिलवर क्लिक करायचे आहे, या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोल्डर आपलं ओपन करून घ्यायचे आहे। ते मित्रांनो बघा इथे पांडुरंग अशा प्रकारे टेक्स्ट PNG आहे, ते इथे प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे बॅक घेऊन जायचे आहे। परत तुम्हाला खाली इथे टेम्पल PNG ऑप्शन पाहायला मिळते, त्यावर क्लिक करायचे। कलर फिलवर क्लिक करायचे, ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि टेम्पल PNG बघा अशा प्रकारे ही जी टेम्पल PNG आहे हे आपल्याला प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचे आहे। त्यानंतर परत बॅक घ्यायचे आहे आणि ते विठ्ठल PNG म्हणून पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करायचं आहे। कलर फिलवर क्लिक करायचे आहे, या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथे विठ्ठलाचा इथे एक फोटो दिलेला आहे अशा प्रकारे PNG इथे प्लस करून हा ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे बॅक घ्यायचे आहे। नंतर तुम्हाला इथे खांब PNG ऑप्शन पाहायला मिळेल, तर सर मित्र खांब PNG त्यावर क्लिक करायचे आहे। कलर फिलवर क्लिक करायचे, ऑप्शनवर क्लिक करायचे आणि अशा प्रकारे हा जो खांब आहे तिथे प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे बॅक घ्यायचे आहे। परत तुम्हाला इथे समय PNG ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करायचे। कलर फिलवर क्लिक करायचे, ऑप्शनवर क्लिक करायचे आणि समय पाहायला मिळेल त्या प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचे आहे। त्यानंतर बॅक घ्यायचे आहे आणि इथे नारळ झाड PNG ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करायचे आहे। कलर फिलवर क्लिक करायचे, ऑप्शनवर क्लिक करायचे आणि नारळ झाडाची PNG आहे ते प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचे आहे। त्यानंतर बॅक घ्यायचे आहे आणि तुम्हाला इथे बॅकग्राऊंड ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करायचे आहे। इथे कलर फिलवर क्लिक करायचे, ऑप्शनवर क्लिक करायचे आणि हे जे बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे ते इथे होऊन जाईल। त्यानंतर ते स्टार्ट लावायचे, प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आणि तुमच्या चॅनलचा जो लोगो असेल ते लोगो इथे ॲड करून घ्यायचा आहे। ते मित्रांनो माझ्या चॅनलचा लोगो अशा प्रकारे आहे, ते प्लसवर क्लिक करून मी इथे ॲड करतो। मोर ट्रान्सफर क्लिक करून झूम क्लिक करून साईज इथे कमी करायची आहे। या ऑप्शन क्लिक कोणत्याही ठिकाणी आपला लोगो ॲड करायचा। बघा मी या ठिकाणी ते हा लोगो इथे ॲड करून घेतो। त्यानंतर पूर्ण व्हिडिओची शेवटी यायचे, थोडे बॅक घ्यायचे, ऑप्शन क्लिक पूर्ण व्हिडिओ लिहून घ्यायचे। बघा अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे। आणि व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी मित्रांनो आपल्याला ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। व्हिडिओचे ऑप्शन पाहून त्यावर क्लिक करून व्हिडिओचे ऑप्शन चालू करून घ्यायचे, पुन्हा या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे। वरती शेअरवर क्लिक करून आपल्याला खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहून त्यावर क्लिक आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। आजचा व्हिडिओ कसं वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद, भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।